भरपूर अशी भांडी पडली होती, तर ती भांडी सगळी मी घासून घेतली. किचन ओटा गॅस सुद्धा स्वच्छ केला, कारण आता 15 दिवस घर आपलं बंद राहणार आहे. स्वयंपाकाचं सुद्धा सगळं आवरून घेतलं. त्यानंतर आता शेजारच्या ताई आहेत, तर बाहेर जे आमचं पोर्च आहे, तर त्या पोर्च मध्ये हे मनी प्लांट आणि लकी बांबूचं झाड ठेवणार आहे मी, कारण आता गावाकडे तर घेऊन जाऊ शकत नाही, इथंच ठेवूया म्हणलं, त्या पाणी ते घालतील. तसं त्यांना विचारलं अगोदर, तर हो म्हणलं ठेवा, मी त्याला सांभाळते छान, मग मी बाहेर ठेवून जाणार आहे. तर स्वच्छ एकदा गार पाण्याने फ्रेश करून, पाणी चेंज करून मग ठेवून देते बाहेर. आता बनवते तूप. किचनचं दार लावून घेतलं आणि मग इथं लोणी फिरवून घेते. लाडू झोपला, अजून उठला नाही. तर हे तूप मला मैत्रिणीला द्यायचं होतं, तिला भेटायला जायचं होतं. ती प्रेग्नंट आहे सध्या आणि तिच्यात असं दुधाचं काही नाही जनावर ते, पण काही कारणामुळं जाणं झालंच नाही. त्यामुळं आता मला बनवून गावाकडे तरी घेऊन जावं. बघू आता परत कधीतरी फ्रेंडला आलोच लवकर गावाकडून तर मग देता येईल, कारण आपल्या घरचं आहे म्हणून द्यावं म्हटलेलं. हे बघा, या ठिकाणी तूप बनवायचं चाललंय. पप्पा माझा आहे, आज मी पप्पाकडे जाणार आहे. नाही नाही, दादा तर माझा आहेच, पण पप्पा सुद्धा माझाच आहे. माझा आहे पप्पा. चिडलं रे पोरग, चिडलं. पप्पा माझा आहे, पप्पा माझा आहे आणि दादा तुझा आहे म्हणते. दादा पण माझा आहे आणि पप्पा पण माझा आहे. तुझा आहे पप्पा. तू कुणाचा आहे? माझा आहे. मग माझ्यापाशी कसं थांबलाय तू? पप्पा सोबत का गेलं नाही गाडीवर बसून? चल उठ, भूक लागले, पोट किती खाली गेले बघ. खाऊ खायचंय? उठा चला. आता ना लाडू इथून बघत होता बाहेर. हे तुम्हाला गाडी दिसते ना उभा टाकलेली, जी क्लिप मध्ये गाडी उभा टाकलेली दिसते ना, तिथे एक माणूस ना सिलेंडर घेऊन जात होता गाडीला अडकवून, आणि सिलेंडर उभाच होता, वरती नाही, साईडला अडकवलेला. असं जोरात पडलं ना गाडी, तो पडला, त्याच्या अंगावर गाडी आणि त्याच्यावर सिलेंडर. इतक्या मोठ्या 15-20 गाड्या थांबल्या, पळत येऊन त्याला उचललं. म्हणजे लागलं काहीच नाही, पण उन्हात एकदम पडला, मुक्कामार लागला असणार, तेवढी मोठी गाडी अंगावर पडली. वरून सिलेंडरचं वजन 30 किलो. सिलेंडरची लई हालापदा उठली लोकांची. आणि कोणीतरी असं गावाकडूनच आलेलं होतं ह्या रोडनं, गावाकडूनच, म्हणजे ते डिलिव्हरी बॉय नव्हता सिलेंडरचा, तर कोणतरी असं साधं माणूस होतं गावाकडून आलेलं सिलेंडर घेऊन जायसाठी. तर तुमच्याकडे सिलेंडर भेटते का सांगा कमेंटमध्ये. आम्ही तर काय आता गावाकडे चाललो, सिलेंडरचं काही घेणं देणंच नाही आम्हाला. शेगडी पण आहे आणि चूल पण आहे. दिसतोय ना त्या डांबाच्या थोडं पलीकडे ते छोटे छोटे झाडं दिसतात ना, 2 पत्र्याचं शेड आहे अगदी त्याच्या समोर. हा व्हिडिओ ती पोस्ट केला, त्यानंतर मग आता चला म्हणलं भरूया. तर थोडंसं बाजरीचं पीठ आहे, तर हे भरून घेते. बाजरी आणि ज्वारी दोन्ही मिक्सच करून घेतलं. थोडंसंच आहे, बाजरीचं थोडं जास्त आहे, ज्वारीचं थोडं आहे. आणि एका टायमाचं आमचं 5 माणसाचा स्वयंपाक होईल, भाकरी बनतील इतका आहे. मग कशाला इथं ठेवू, जाळ्या लागायला, सोबत घेऊन जाते. आणि पिठाचे डब्बे सुद्धा धुवून ठेवणार आहे. हे झालं आपलं पीठ पॅक. त्यानंतर आता हे आहे हरभऱ्याची भाजी. घरगुती भाजी गावाकडे बनवतो इथे. ही हरभऱ्याची भाजी आईने दिलेली.
ओ तेरी नीचे गिर गई. पीठ झालं, भाजी झाली. आता सगळ्यात इम्पॉर्टंट रही गया पीछे तुंप. गार सुद्धा झालंय. लाडू झोपेतून उठलाय, त्याला जेवायला दिलं. हे काय जमाना, सांडायला लागलं का. छोले पाडव्याला शेवाया लागतात, शेवया आणि हे कोकम. गावाकडे काहीतरी ट्राय करू वेगळं. हिंग, चहा. हे झालं चिल्लर. त्यानंतर भाजी, पीठ. याच्यामध्ये आहेत ननंदबाईंनी आणलेली वांगी, हिरव्या मिरच्या, लिंबू, गाजरं. याच्यामध्ये घेवडा आणि भेंडी आहे, हे एकत्रच करते. किती संपवा म्हणलं पण शेवट संपलंच नाही. मिरची, थोडं ही वांगी, मक्याची कणस. झालं ना पिल्लू, खा ना. घरी गेल्यावर शिजवेन मी आता शेगडीवरती. हा कोबी, पापड राहिले थोडे, ते पण घेते गावाकडंच. इथं ठेवून काय करू. लाडू, केळीचे चिप्स, मिरचीचं लोणचं. साहित्य निघाले आता गावाकडे घेऊन जायचं. खूप दुःखद घटना घडली. गावाकडे यायचं म्हणून मी सगळं घरचं आवरतच होते, तितक्यात फोन आला की असं झालंय की माळेवाडीच्या ताईचा अटॅक आलाय आणि त्या वारल्यात. तर अगोदरच्या रात्रीच त्यांचं छातीत दुखत होतं आणि ऋतुजाची डिलिव्हरी झालेली आणि बायांसोबत ज्वारी मोडायला गेल्या होत्या. घरातले सगळं काम करून संध्याकाळी दुखत होतं. परत दवाखान्याला गेल्या आटपाडीला, जास्त छातीत दुखत होतं सुविधामध्ये आणि तिथंच त्यांना अटॅक आला. इतकं ताबडतोब की असं 1-2 दिवस दुखलंय, 4 दिवस दुखलंय, काही त्रास होता, काही नाही, अटॅक. मुलगा मुंबईला, एक मुलगी मोठी सासरी आणि छोटी मुलगी डिलिव्हरी झालेली घरीच होती. आम्हाला कळलं, मग आहो मला घ्यायला आले. घाई गडबडीत आलो. समर्थ तर काय बसमध्ये डायरेक्ट आला होता, गावात मळ्यातच उतरला होता. आलो गाडीवर आलो, आवरलं आणि मग मळ्यातली सगळी गाडी करून आम्ही दहन देण्यासाठी गेलो. रात्री 11:30ला वापस आलं. तर नेमकं कोण सांगते, आम्ही मग सगळ्यात छोट्या सासऱ्याची सगळ्यात छोटी सून आहे मी. तर मधले जे आमचे सासरे होते तर त्यांच्या म्हणजे माझ्या ननंदबाई, चुलत ननंदबाई, आहोंच्या मोठ्या चुलत्याच्या मुलगी एकट्याच होत्या त्या, 2 मुलं आणि एकट्या. आणि इतकं वयसुद्धा जास्त नव्हतं, 50-51च वय होतं. आणखीन मुलाचं लग्नसुद्धा व्हायचं आहे. खूप असं कुणाला कधी वाटलंच नाही, इतकं कष्टाळू काम करत होत्या. जाडसुद्धा नव्हत्या, एकदम नाजूक. पण अटॅकचं काय सांगता येत नाही कोरोनानंतर कुणालाही. आणि खूप असं हे झालं, दुःखद घटना झाली. कधी कुणाला वाटलं पण नव्हतं की ह्या माणसाला अटॅक येईल. मलासुद्धा माझा एक समज होता की जाड माणसालाच अटॅक येतो, जाड असणाऱ्यालाच अटॅकचा धोका असतो, पण तसं नाही. सगळ्यांना असं इतका अचानकच धक्का बसला ना, इतक्या कष्टाळू की एक दिवस सुद्धा त्यांचा कामाशिवाय जात नव्हता आणि खूप वाईट झालं.
काय पोरे रडत होते बापरे. भाच्या आमच्या रुणाली ऋतुजा परत राहुल पण इतकं रडत होते बघून असं कधीसुद्धा कुणासोबत होणे. आणि लेकरांसाठी आई किती महत्त्वाची आहे हे मला काल जवळून बघितल्यानंतर असं फील झालं. बापरे म्हणलं आपण नीट आहे तर सगळं नीट आहे. लेकरांसाठी आई किती गरजेची आहे. लहान असू लेकरं किंवा मोठे असू, आई असणं आई आईच असते. खरंच खूप वाईट झालं. माणसाचं काही राहिलेलं नाही. माझ्या अंगाला काटा येतं आता बोलते तर. काही राहिलं नाही. पाण्याचा बुडबुडा म्हणतात ना, क्षणात होत्याचं नव्हतं. काय तर निमित्त फक्त छातीत दुखलं थोडंफार आणि ते अटॅकवर गेलं. म्हणजे अटॅकच आला. रात्री 11:30ला आले. मळ्यातल्या घरीच मग झोपलो आम्ही. समोरचा सम्राट पण राधा दीदीपाशी तिथं सोडले होते. चला व्हिडिओला इथंच थांबवते. काय बोलायचं आता. वय तर अजिबात नव्हतं. वयाचं माणूस गेलं ना एवढं काही वाटत नाही, हळहळ थळथळ. पण काहीच वय नव्हतं. एवढ्या कमी वयामध्ये एवढं शरीर फिट, इतकं कष्ट मेहनत करणारं. चला बाय, ठेवते काय आता.